अरे या नेत्यांना लाज वाटली पाहिजे, लाज. मित्रहो, इंडिगो संकटामुळे देशभरात हजारो प्रवाशांची प्रचंड अडचण झाली, खोळंबा झाला. प्रवाशांना या प्रचंड मनस्ताप सुद्धा सहन करावा लागला. शेकडो विमानांची उड्डाणं रद्द करून इंडिगो कंपनीनं आपल्या मनमानीचं प्रदर्शन केलं. पण त्यामुळं देशभरातील विमानतळावर कधी नव्हे एवढी गर्दी उसळली. प्रवासी तासनतास विमानतळावर अडकून पडले. देशभरामध्ये सर्वसामान्य जनतेचे सुद्धा प्रचंड हाल सुरू असताना भाजपचे नेते मात्र चार्टर्ड विमानानं प्रवास करून मजा तर घेत होतेच होते, पण त्यांनी जनतेच्या जखमीवर मीठ चोळण्याचं सुद्धा काम केलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर आणि अन्य काही जणांनी चार्टर्ड विमानानं प्रवास तर केलाच केला, पण त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. लोक संकटात आणि यांची मात्र मौज मजा, पैशाचं मुक्त प्रदर्शन. सामान्य जनता त्रासात असताना या नेत्यांनी आरामदायी प्रवास केला, शिवाय त्याचे फोटो सार्वजनिक करून सामान्य जनतेची टिंगल नाही का केली. लोक या नेत्यावर प्रचंड संतापले आणि भारतीय जनता पक्षाचे तर काय त्यांनी अक्षरशः धिंडवडे काढले. नेहमीच वादग्रस्त चर्चेत असलेल्या त्या चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पण देशात इंडिगो संकटावेळी चार्टर्ड प्लेननं प्रवास आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं या नेत्यांना भारी पडलं, महागात पडलं. हे प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं ना. भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी या नेत्यांना झापलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. अरे बाबांनो, जबाबदारीनं वागा, पक्षाची बेइज्जती होऊ लागले. नेत्यांनी संवेदनशीलपणे वागलं पाहिजे, पक्षातील नेत्यांनी शिस्तीचं पालन करायला हवं, अशा कठोर शब्दामध्ये वरिष्ठानं सेल्फी घेणाऱ्या भाजपाच्या या नेत्यांना खडसावलं. जनतेच्या भावनाबद्दल संवेदनशील असणं महत्वाचं आहे असं फडणवीसांनी म्हटलं. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणारे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही असं पुन्हा एकदा फडणवीसांनी म्हटलं. ते नेहमीच म्हणतात खपवून घेतलं जाणार नाही आणि सगळं खपवून घेतात. वरिष्ठांनी फटकारल्यावर या नेत्याने आपली चूक कबूल केली, पुन्हा असं घडणार नाही असं सांगितलं. चित्रा वाघ यांनी तर मोठ्या उतावीळपणे एक ट्विट सुद्धा केलं होतं त्या विमानात बसल्याचं. ते त्यांना डिलीट करावं लागलं. पण आता त्याचा तरी काय उपयोग. जनता संकटात असताना भाजपचे नेते कशी मौज मजा करीत आहेत, संकटातल्या लोकांच्या जखमावर कसं मीठ चोळत आहेत. भाजपाच्या नेत्यांना जनतेबद्दल कसलीही संवेदना उरलेली नाही, हे तर सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. बोथट मनाचे भाजपाचे नेते पुन्हा एकदा लोकांनी अनुभवले. अरे या नेत्यांना लाज वाटली पाहिजे, लाज. अशा संतप्त भाषेत लोकांनी सोशल मीडियावर या भाजपाच्या या नेत्यांना धुतलं. पण त्याचा तरी काय उपयोग म्हणा. जनतेनं कितीही आक्रोश केला तरी भाजपा नेत्यावर त्याचा कसलाही परिणाम कधीही होत नाही, हे या आधीही पाहिलं आणि ते सगळ्यांना आता माहिती आहे. त्यामुळं जनतेनं फक्त आक्रोश करायचा आणि यांनी मात्र त्या आक्रोश करणाऱ्या लोकांच्या जखमावर मीठ चोळत राहायचं. बस. काय चाललंय काय. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.